चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्ष्यमध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवार, तर आज सकाळ सकाळ ब्लॉग चालू केलाय. तर वाजली आता 9:45 सकाळची आणि मी नाश्त्याला बनवलेलं कांदे पोहे. योगिनी मॅडम तर आमची नाश्ता करून जात नाही, ती फक्त बॉर्नव्हिटा पिऊन गेली आहे. आता मिस्टर का नाश्ता करतात आहे आणि इथे नेत्रा मॅडम करते नाश्ता. मिस्टर कसे झाले कांदे पोहे? माझ्या चेहऱ्याकडे बघून मला कमेंट्स करा, कांदा पोहे कसे असते. शिस्तीत सांग ना. सांगितलं ना, ते चवच नाही काय, बरोबरच नाही. कांदे पोहे किती केला तरी या लोकांना कमीच आहे. खरं बोललो. एकदाची भाजी चपाती म्हणजे मोठं काम. आणि योगिनी मॅडम पण आली आमची क्लासमधून. मेन गोष्ट आज ना नेत्रा एकटी जाते कॉलेजला, तिचे पप्पा येत नाही. तर ती मीच बोलली की तिला शिकून दे एकटीला, कारण किती पोरी लांब लांब ट्रेनचा प्रवास करतात, बसचा प्रवास करतात. नेत्राचं कॉलेज म्हटलं तर जरा जवळ आहे, बाईकनी म्हटलं तर 15-10 मिनिटं लागतातच. आता बसनी म्हटलं तर अर्धा पाऊण तास लागेलच तिला. तर आता 11:15 वाजले आणि तिचा कॉलेज आहे 12चा. तर तिचे पप्पा बोले जा, माझं पण मन नाही करत आहे तिला एकटीला पाठवायचं, पण शिकणार कधी ना. काय ग नेत्रा, चालली? अरे बाबा रे, माझी फरसबीची चण्या डाळ आणि बटाटा टाकून भाजी दिली आहे मॅडमला आमच्या. आणि ह्याच्यात आहे चपात्या. मॅडमला आता पैसे द्यायला लागेल. किती देऊ? 20 रुपये. 12 रुपये तिकीट आहे. 24 कसं? 50 रुपये. तुम्ही घेतले असेल ना नेत्र? नाही घेतले ग. गॉगल लाव तुझा. ही फरसबीची भाजी श्रीखंड घेतले, कारण मला गोड लय आवडतो खायला. तर श्रीखंड होतं फ्रीजमध्ये, माझ्या लक्षातच नाही तर योगिनीला दिला असता डब्याला. तर चला, चपाती भाजी आणि श्रीखंड जेवून घेते. पटापट जेवून घेते आणि कामंसुद्धा घेते करून आणि थोडा आरामसुद्धा करते. तर चला, आता घरातले सर्व कामं झाले आणि वाजले 4:15. मेन गोष्ट मी त्या दिवशी दादरवरनं ना कुर्ते घेऊन आलेले. त्याच्यातला एक कुर्ता ना मला खूप टाईट होतोय, तोच मला चेंज करायला जायचं आहे. आणि नेत्रा मॅडम पण तिथनं 4:30 का 4:45ला सुटणार आहे. तर आता वाजले 4:15. तर मी जाते तोपर्यंत. ती मला अर्ध्या रस्त्यात भेटेलच, नाही तर मी तिच्या कॉलेजपर्यंत जायचा प्रयत्न करेन, मी लवकर पोचली तर. असं पण ह्या निमित्ताने मला तिचं कॉलेज पण बघता येईल. आणि तसं मी बघितलं आहे, फक्त रस्ता मला माहीत नाही केवढा लांब आहे तो. आज तिने एकटीने प्रवास केला आहे बसनी. हे पण माहीत नाही कसं आहे, तिला वाटलं असेल, कसं तिला जाणवलं असेल ते समजलं नाही. मग शिकायला पाहिजे ती. तर चला आता जाऊया. जरा बाहेर फिरणं पण गरजेचं आहे. कामं आवरून घेतले. चला प्लाझा इथे आम्ही आलोय आता. बनवशील भाजी येते मला येत नाही.
इसमें कीड़ा रहता है इसलिए डर लगता है। दाल का ही रहता है ना गरम से। छोटा कौन सा डालेंगे? भरपूर चालून थकली काय कॉलेजला जाऊन थकली. आता आपण पाणीपुरी खावे. खाणार आहे तू? नाही मम्मी खायला बाबा. ती बाहेर आलो तरी चेहरा हसत. एक दुकान मला तर म्हणलं की इसका मूडी नाही आहे तो आप क्यों ले रे. चला मी आली दादरवरना. मेन गोष्ट दादरला गेलेली होती टॉप चेंज करायला, पण तो टॉप ना माझ्या मापाचा नव्हता, तर तो म्हणाला उद्या या करू. तर मी बोलली मी आज कशी बशी झोप मोड करून आली आहे आणि तुम्ही डायरेक्ट उद्या. नाईलाजाने मग नेत्राला बोलली तू उद्या, म्हणजे नेत्राचा पण तोच रस्ता पडतो कॉलेजमधून सुटल्यानंतर, तर तिला बोलली मग तू घेऊन ये करून. आता उद्या नेत्रात जाईल. तर चला काय नाही आणले, भाज्या घेऊन आली. उशीचे कवर मला छान वाटले म्हणून घेतल्या आणि मिस्टरांना 2 टी-शर्टी घेतल्या. बघूया आता ते आल्यावर त्यांना आवडेल तर ठीक आहे, त्यांच्या मापाची मी अंदाजनुसार घेऊन येते. आता अजून आले नाही, आम्ही आलो पण मिस्टर अजून आले नाही. आता येईलच, मी त्यांच्यासाठी ठेवले चाय. आणि माझी शकुली आली. शकुली आणि मी कोण? तू नानोली आणि पप्पा आहे गानोली. येऊ दे मग. तो आता पामलाय. मी घरातलं काम करून दादरला जाऊन आली. योगिनी तयारी कर जा. नाही आणला गानोली आला. काल लास्ट डे बोललेली टीचर. मग कोण येणार बाई धुवाला? बाई मीच आहे ना. धुवायला टाकू होते कपडे, ते शाळेचे कपडे रोज ती धुवायला टाकते, तरी पण मला विचारते धुवायला टाकू. जा घेऊन ये फॉर्म. हो या टी-शर्टी बघा मी आणले तुम्हाला. ब्लॅक वाली मच्छी नाही, ग्रीन वाली मच्छी दोन्ही ते की नाही बघा ती. टी-शर्ट 500 रुपये. 2 काय 2 वर्षे कोट नाही दिसत आहे पण तेच. मी माझ्या पप्पाला चांगले बघा हे उशीचे कवर आणले मी 230 रुपयाचे 4. तो 150ला जोडी बोलत होता. मला काय जास्ती येत नाही किंमत करायला, पण बघते मी असं, म्हणजे कोण नसेल तर मग थोडं डोकं लावते. आणि भाजी घेऊन आली आहे दाखवते. पानं घेऊन आले. खूप महिन्यानंतर आलूची वडी करणार आहे. आणि इथे कांद्याची पात नेत्राला भरपूर आवडते, बोलते घे मम्मी म्हणून घेतले. इथे कोबी घेऊन आले 50चे 2. 20 रुपयाची ही भाजी कांद्याची पान. 40 रुपयाची घेऊन आले आलूची पानं. आणि हे मके 50 रुपयाचे आणले. तर हे आजची भाजी आहे. मके आता साफ करून घेते मी आणि बाकीचे शिजून घेते. शिजून ठेवले ना तर बरे टिकतात. भूक लागली तर पोरांना देता येतं म्हणून. हे आणलेले आलूचे पानं आता हे मला साफ करायचे. आलू वडे बनवायचे. तर चला हे करूया साफ करू. आलू वडे बनवले पण शिजतात येते. मी असं टोपामध्ये ना चालण ठेवून शिजवते आणि ह्याच्यावरती मी असा खलबत्ता ठेवलाय. मग ते सुद्धा शिजून घेतले हे बघा. आणि जेवण सुद्धा गरम झालंय करून. आमटी करायची होती, तिखट आमटी केली मसूरची. आता इथे आलू वडे होईपर्यंत मी जरा माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येते आणि नंतर आल्यावर जेवते. तर चला मिस्टर आले आहे. तर आता मिस्टर योगिनीला मका देतात आहे. बाबू जेवून घे ना सोन्या, जेवण रेडी आहे.
चला मी जाऊन येते मग. वडे करून घेतलेले होते, आता हे तेलामध्ये म्हणजे तव्यावर फ्राय करते. हे घ्या. थांबलेलं ना जेवायचे. हा काय पोटात दुखायला लागला खाऊन. मिस्ट कशी झाले योगिनी? कशी झाले बाबा? मस्त आहे. चला खावा.